नमस्कार. प्रगती ॲग्रो सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या मक्याच्या प्लॉटवर असून विजय चव्हाण यांनी 2-2.5 एकर मका केलेली आहे. तरी 1 एकर मक्याला आपल्या वृंदावन भट्टी स्पेशलचा एक डोस दिला आहे आणि 1.5 एकराचा तो रासायनिक खतावर त्यानं प्लॉट ठेवला आहे. तरी बाबा मकाला आपल्या खताचा रिझल्ट कसा आला ते थोडी आपणाला तो माहिती सांगेल. मका लावून एक महिनाभर झालं. आपण ह्यांच्याकडनं खत घेतला होता वृंदावन भट्टी. 15 दिवस झालं टाकून आपण खत. मकाची उंची वाढली आहे 2.5 ते 3 फूट आणि मकाचा कलर आहे कलर हे आला आहे समजा व्यवस्थित काळसर हे. आणि खाली बी 1-1.5 एकर केलेली आहे मका आपण. त्याला रासायनिक खत ठेवलं आहे आपण त्याला बी ती. त्यात आणि ह्यात काय फरक वाटतोय तुला काय? ही पानाची रुंदी ही जी वाढली आहे त्याची काय अजून नाही, काळोखी नाही त्याला एवढी अशी. त्याच्यापेक्षा किती उंची वाढली आहे प्लॉट? त्याच्यापेक्षा ह्याची 1.5 फूट उंची जास्त आहे. आणि 20 ते 25 दिवस झाले फक्त आपण ह्याला खत टाकून. लागण केल्यानंतर किती दिवसांनी खत टाकला मग? लागण केल्यावर 10-12 दिवसांनी खत टाकलंय आपण. 10 ते 12 दिवसात त्याचा रिझल्ट चांगला आहे. ह्याचा रिझल्ट 1 नंबर आहे. तुम्ही समाधानी आहे खतापासून? होय होय. तरी आपण बघू शकता, हा व्हिडिओमध्ये प्लॉट बघतोय तो आपण मक्याचा प्लॉट असून त्याच्या समोरच रासायनिक खतावर प्लॉट आहे. त्याच्यापेक्षा 1 फुटाची याची उंची वाढली असून अगदी मकाचे ताठ, पानाची रुंदी आणि जवळजवळ 6-7 फुटा ते 8 फुटापर्यंत उंची वाढेल एवढ्या मक्याची ग्रोथ असून आपण जरूर सर्व शेतकऱ्यांनी एकच डोस द्यायचा ह्याला, एकरी 5 बॅगाचा. आणि नंतर काय असेल ते अळी औषधं कीटकनाशकाचा वापर करून आपण एका डोसमध्येच अगदी आपण जे उत्पन्न काढतो त्यापेक्षा 10 ते 20% आरामध्ये उत्पन्न जादा निघेल असा हा प्लॉट आलेला असून बेडवर टोकन पद्धतीने केलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमचं कोणतंही 6 महिन्याचं पीक असू द्या, एकच डोस 5 बॅगा, एकरी 5 ते 6 बॅगामध्ये आपण तो पूर्ण प्लॉट अगदी बघण्यासारखा किंवा उत्पन्न आपलं तुम्ही सरासरी घेता त्यापेक्षा 10 ते 20% उत्पन्न आराममध्ये वाढवून देणारं या खतामध्ये तेवढी क्षमता असून आपण जरूर याचा वापर करावा अशी मी विनंती करतो.